नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत नाचणीचे पौष्टिक लाडू। तर चला मैत्रिणींनो, आपण नाचणीचे पौष्टिक लाडू करायला सुरू करूया। मी इंडक्शन चालू केले आणि त्याच्यावर पॅन ठेवले। तर आता आधी आपण खोबरं भाजून घेऊया। हे 1 वाटी खोबरं घेतले, ते भाजून घेते। सुकं खोबरं, त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी। सुंठ पावडर घेतले 1 चमचा, खसखस घेतले 1 चमचा, 2 चमचे तीळ घेतले, ड्रायफ्रुट्स घेतले, बदाम, काजू आणि पिस्ता, आणि हा गूळ घेतलाय। हे नाचणीचं पीठ 2 वाट्या घेतले ह्या वाटीने। आधी खोबरं भाजून घेते चांगलं। आता आपलं खोबरं जरा भाजत आलेलं आहे, अजून थोडं लाल करून घेते। आणि हे लाडू खूप पौष्टिक आहेत, त्याच्यामुळे मुलांना वगैरे पण टिफिनला द्यायला चांगले आणि खूप छान लागतात। तिळ आणि खसखस आणि हे ड्रायफ्रुट्स घातले ना का क्रंची होतात एकदम। आता मी ह्याच्यामध्येच तीळ घालते। आपले तीळ आता तडतडायला लागलेले आहेत, त्याच्यातच आपण खसखस घालून घेऊया। खसखस काय जास्त भाजायला नाही लागत, खोबऱ्यामध्ये फटकन होईल। आणि सुंठ पावडर पण टाकते मी, जरा भाजली का चांगली होते। मी आता काढून घेते। त्याचा वास आला मस्तपैकी। मी परातीमध्ये काढून घेते। 1 चमचा तूप टाकते आणि आपले ड्रायफ्रूट्स सगळे तळून घेते। ड्रायफ्रूट्स थोडे तळून घेते आणि मग थोडे मिक्सरमधनं काढते। हे आता मी काढून घेते। आता मी ह्याच्यात मनुका टाकते। हा आपण जरा गरम करून घेते। आपल्या मनुका झालेल्या आहेत, त्या पण मी काढून घेते। एरवी कोण ड्रायफ्रुट्स खायला नाही निघत, ह्याच्यामध्ये टाकले का कसे पोटात जातात ना सगळ्यांच्या। आता परत मी ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकते अजून। टाकलेलं आता हे 2 चमचे टाकते। आणि आपलं नाचणीचं पीठ आहे ते आपण भाजून घेऊया चांगलं। चांगलं 5-1 मिनिटं भाजून घ्यायचं त्यामध्ये। 5 मिनिटं आपल्याला हे घाटत राहायला लागेल, सारखं घाटत राहायचं, नाही तर खाली ते लागेल ना। इंडक्शन पण कमी जास्त करावं लागते। गुठळ्या आणि होऊन नाही द्यायच्या। आता आपलं पीठ पण चांगलं भाजून झालेलं आहे, वास सुटलेला चांगला घमघमाट। बघा हे लाडू करून आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। आणि मला सबस्क्राईबर करा सगळे, ज्याही केलं नसेल, कोण नवीन असतील, विसरून त्यांचं राहिलं असेल तर त्याही सबस्क्राईब करा लवकरात लवकर। तुम्ही सबस्क्राईब केले का आम्हाला पण पदार्थ करायला जरा उत्साह होतो ना। चला मी आता हे पीठ काढून घेते। हे आपलं सगळं ड्रायफ्रुट्स, खोबरं हे सगळं मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच हे पीठ काढते नाचणीचं। पण 1 चमचा परत तूप टाकते आणि हा आपला आता गूळ टाकते ह्याच्यामध्ये।
पाक नाही करायचा, फक्त विरगळे परत आपला गूळ म्हणून तो बारीक कापून घेतलाय. साधारण 4 ते 5 चमच्याला तूप लागलं. पीठ भाजायला 3 चमचे लागलं. त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा टाकलं आणि आपले काजू बदाम हे भाजायला 1 चमचा टाकलं. आता आपला गूळ विरघळलेला आहे. आता हे आपलं मिश्रण मी थोडं थोडं ह्याच्यात टाकते, मिक्स करून घेते. इंडक्शन बंद करते. आता या तयार मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊया. तर चला मैत्रिणींनो, आपला लाडू किती छान झालाय. मस्तपैकी तीळ खसखस असं सर्व त्याच्यावर दिसते. आपले ड्रायफ्रुट्स आपले वाटून घेतलेले आहेत, ते पण मस्तपैकी झालेले. आणि आता तुमच्या हातात फोन असेलच, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर जरा बटन त्याची दाबा, सबस्क्रायबरचं लाईकचं बटन दाबा आणि शेअर करा. आणि माझा व्हिडिओ हा कसा झाला ते मला सांगा कॉमेंट्समध्ये लिहून. तर चला, तो परत बाय बाय, धन्यवाद.